नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला आज पाहायला मिळेल की एक्स्पो मध्ये अर्जुन सायली बोलत असतात. अर्जुन तर नेकलाईन मुलींच्या विषयी बोलत असतो आणि सायली तर खूप जेलस होते आणि म्हणते की मुलींचे गळे बघताय, कोणाची नेकलाईन किती डीप आहे ते बघताय. त्यांचं भांडण सुरू होतं याविषयी आणि ती रागवून बाहेर जाते. एक्स्पो मध्ये अश्विन आणि प्रिया येतात आणि प्रिया मैपतला बघून तर घाबरते. अश्विनला म्हणते मी पाणी पिऊन येते. मैपत पण मागे मागे येतो. ती पाणी पित असते आणि मैपत तर तिला जबरदस्तीने पाणी प्यायला घालतो आणि म्हणतो की तुला तर पाणी पाजूनच मारलं पाहिजे. एक काम नाही धड करत तू. लय फुग्याऱ्या मारत होती. सायली अर्जुन येणार नाही एक्स्पो मध्ये आणि बघितलं ना, आले ना ते. आणि मैपत हे बोलून जातो आणि तिथे लगेच अश्विन येतो आणि तो प्रियाच्या खांद्यावर हात ठेवतो. तिला वाटतं मैपतच आहे. ती बोलते की मी प्रयत्न करते ना. आणि अश्विन म्हणतो की कसले प्रयत्न करते. ती लगेच नाटक सुरू करते. आईला बरं वाटू दे म्हणून मी देवाकडे प्रार्थना करत होते. अर्जुन दुसरीकडे सायलीचा रुसवा काढत असतो, गोड गोड बोलत असतो आणि म्हणतो माझी बायको आहे, मी कशाला कोणाकडे बघतोय. मी तर फक्त साक्षीच्या पेंडेंटचा विचार करत होतो. दुसरीकडे प्रिया आणि साक्षी बोलायचा प्रयत्न करत असतात, पण साक्षी आणि प्रिया बोलणारच तेवढ्यात अश्विन येतो आणि म्हणतो की आपण तुझ्या आवडीचे स्टॉल बघूया चल. आणि अर्जुन सायली कोठे गेले आहे हे प्रियाच्या मनात विचार चालू असतो. अर्जुन सायलीला समजवतो तिला. अर्जुन म्हणतो लक्ष ठेव, प्रिया आपल्यावर लक्ष ठेवत आहे. अर्जुन म्हणतो ही सुद्धा आलीये इथे. मैपत आणि साक्षी येथे नाहीत तर आपण निघायचं का, सायली म्हणते. आणि अर्जुन म्हणतो प्रियाचं काय करायचं. सायली म्हणते थांबा, आयडिया आहे माझ्याकडे. अर्जुनला सायली म्हणते की हिऱ्याच्या दागिन्यावर 30% घटनावर आहे, ऑफ आहे. तर तन्वी तर ते ऐकतच असते. हिऱ्याचे दागिने स्वस्त मिळणार आहे सायली म्हणते. अर्जुन म्हणतो माझ्या बायकोसाठी एक डायमंड नेकलेस घेऊ मग. तन्वी तर खूपच खुश होतोय हिऱ्याचे दागिने घ्यायला. मनात विचार करते की कमी किमतीत भेटते तर घेण्याचा चान्स सोडते ती. आणि ती म्हणत असते सुभेदार आणि त्यांचे पैसे मी उडवतेच. आता नवरा कोठे आहे आणि त्याचं क्रेडिट कार्ड हवं आहे. अश्विनला शोधते सायली. अर्जुन म्हणतो सायली किती छान आयडिया केली. तन्वी तर गेली तिकडे हिऱ्याचे दागिने घ्यायला. ते निघतात तेवढ्यात चैतन्य येतो एक्स्पो मध्ये आणि अर्जुन म्हणतो की तू इथे थांब, साक्षी आणि मैपत वाटू दे, आम्ही सुद्धा इथे आहोत. सायली म्हणते काय प्रॉब्लेम झाला तर कॉल करा भाऊ. चैतन्य म्हणतो की साक्षीचा घरात घुसणार कसं. चैतन्य सांगतो की साक्षीच्या मेन डोअरला एक कुंडी आहे उजव्या हाताला, तिथे चावी असते. आणि अर्जुन म्हणतो तुला कसं माहिती. प्रिया तर दुसरीकडे साक्षीला बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि साक्षी म्हणते वेडी आहेस का तू, आपल्याला कोणी सोबत पाहिलं तर. दुसरीकडे नागराज तर म्हणत असतो की एवढी आग लावली वहिनी घाबरवलं, पण सायली अर्जुन एक्स्पो मध्ये गेलेच आणि त्यांना थांबवू शकलो नाही. पण एक झालं, वहिनी तर घाबरली, सॉलिड घाबरली आहे ती. दुसरीकडे अर्जुन सायली मैपतच्या घरात गेटपाशी जातात आणि तिथे तर वॉचमन असतो. तर ते बघत असतात कोठून जाण्याचा मार्ग आहे. तर ती गेटवरून उडी खाऊन जातात. चैतन्यानं सांगितल्याप्रमाणे उजव्या हाताच्या कुंडीत चावी असते खाली आणि अर्जुन घेतो, पण म्हणतो की आपण जर इथून गेलो तर सिक्युरिटी वाला बघल आणि दार उघडच आहे तर तो येईल. तर ते दोघं सायली बोलते आता काय करायचं, तर खिडकीतून आत घुसतात. दुसरीकडे प्रिया आणि साक्षी बोलत असतात. चैतन्य त्यांना बघत असतो. त्या बोलत असतात. प्रिया म्हणते अर्जुन सायली एक्स्पो मध्ये येऊ नये म्हणून प्रतिमाला आजारी पाडलं तरी ते आले म्हणजे नक्कीच काहीतरी असणार त्यांच्या डोक्यात. साक्षी म्हणते चैतन्य तर काय करतो इथे, त्याचं तर काहीच काम नाही. प्रिया तुला असं वाटतंय का त्यांचं काही तिघांचा प्लॅन आहे. प्रिया म्हणते ते नाही माहित, पण केसच्या संबंधात असू शकते. साक्षी म्हणते एक्स्पोला येऊन त्यांना काय भेटणार आहे. सायली
प्रिया म्हणते बरोबर आहे, त्यांना एक्स्पोला येऊन काय भेटणार आहे. सायली बावळट आहे, ती म्हणाली असेल अर्जुन सर चला ना आपण जाऊया एक्स्पो मध्ये, तो पण आला असेल त्याच्या मागे मागे, म्हणतात ना जोरो का गुलाम. साक्षी म्हणते बरोबर आहे तुझं. हसत हसत त्या एवढ्या बोलत असतात, ती एवढ्या तिथे प्रताप बाबा येतात, प्रियाला साक्षीशी बोलताना बघतात. ते तर म्हणतात तन्वी तू तिच्या बरोबरची मैत्री तोडली होती ना, आणि आता हसत खेळत टाळ्या मारत तिच्याशी बोलत आहे. दुसरीकडे अर्जुन